आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 2. आपला क्वेश्चन नंबर 2 आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनेट. डिस्क्रिमिनेट म्हणजे काय, तर आपल्याला त्यांनी डिस्क्रिमिनेट काढण्यासाठी एक फॉर्म्युला सांगितलेला होता b² - 4ac. म्हणजे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपण पहिली ABCची व्हॅल्यू शोधून काढू, मग आपण या फॉर्म्युलेमध्ये हा टाकू आणि मग आपल्याला मिळेल तो डिस्क्रिमिनेट. काढून बघूया आपण. x² + 7x - 1 = 0. म्हणजे हा आपण कोणत्या फॉर्मेशनमध्ये घेतलेला लिहून ax² + bx + c = 0. मग a = इथे काहीच नाही आहे म्हणजे काय आहे 1 आहे. मग आपलं काय आलेलं आहे b = काय आहे तर आपला आहे 7 आणि c = आहे -1. कारण आपला जो इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते आहे x² + 7x - 1 = 0. हे मी बरोबर उलटं लिहिलेलं आहे पण तुम्ही समजून घ्या. आपण आधीच शोधून काढलेलं आहे. ओके, आता लिहून घ्या b² - 4ac = b² म्हणजे काय आहे आपलं 7चा स्क्वेअर -4 * a काय आहे 1, c काय आहे -1. लक्षात ठेवा नेहमी मायनसचं जर असेल तर आपल्याला इन द ब्रॅकेट टाकून ठेवा म्हणजे तुमचा कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही. आता आन्सर लिहून घेऊया. 7चा स्क्वेअर किती आहे 49. 4 * 1 4 मीन्स 4 * 1 = 4. 4 * -4 बाहेर मायनस आहे आतमध्ये -4 आहे म्हणजे काय होईल आतलं साईन बदलेल म्हणजे होईल +4. 49 + 4 9 + 4 13 13 3 1 कॅरी फॉरवर्ड 4 + 1 5 53. आता लहान मुलांसारखे असे गणित करून बसत नका. 49 + 4 = 53. 9 जर का शेवटी असेल नंबरमध्ये 9चा प्लस करायचा असेल तर पुढचा जो काही नंबर प्लस करायचा त्याच्यामधला एक नंबर काढून टाकायचा आणि एक कॅरी फॉरवर्ड करायचा आहे. 49 + 4 = 53. म्हणजे आपल्याचा डिस्क्रिमिनेंट आलेला आहे 53. सेकंड क्वेश्चन आहे त्याच्यामधला 2y² - 5y + 10 = 0. आपण इथे लिहून घेऊया. (2y² - 5y + 10 = 0. म्हणजे a = 2, b = -5, c = 10. आपला फॉर्म्युला आहे b² - 4ac = b² आहे -5 द होल स्क्वेअर -4 * a आहे 2 आणि c आहे 10. -5चा स्क्वेअर आपला 25 + 25. आता 10 × 2 20 20 × 4 80 मीन्स -80. आपला आन्सर येईल 25 - 80 = 25 + 5 = 30. 30 80मधून 30 गेले 50 राहिले म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 55. आपला डिस्क्रिमिनेट आहे 55. पण नुसता 55 आहे का तर काय आहे 1 + 1 - मायनस केलं >1ची साईन म्हणजे आन्सरीला आपलं कसं येईल -55. आपला थर्ड क्वेश्चन आहे इन द रूट 2x² + 4x + 2 इन द रूट 2 = 0. a ची व्हॅल्यू आहे इन द रूट 2, b ची व्हॅल्यू आहे 4, c ची व्हॅल्यू आहे 2 इन द रूट 2. आपला फॉर्म्युला आहे b² - 4ac = b² म्हणजे 4² 4 द होल स्क्वेअर -4 * a आहे आपला इन द रूट 2 c आहे आपला 2 इन द रूट 2. 4चा स्क्वेअर आहे आपला 16 मायनस. आता इथे आपण आधी ब्रॅकेटमध्येच हे सगळं सोडवून घेऊया. आता इथे काय झालेलं आहे इन द रूट 2 आणि इथे इन द रूट 2 आहे म्हणजे काय होईल त्याचा आन्सर 2 होईल.
मग हा त्याच्याबरोबर 2i म्हणजे तो इंटूमध्येच येणार आहे, मध्ये कोणती साईन नाही आहे म्हणजे मल्टिप्लिकेशनची साईन आहे. ओके, मग इथे लिहून घेऊया 4 इंटू 2 इंटू 2. आता आन्सर काढूया फायनल. -16 मायनस 4 इंटू 2, 4 2 जा 8, 8 2 जा 16 मीन्स 16 मायनस 16 इज इक्वल टू 0. आपला डिस्क्रिमिनेट आलेला आहे 0.